माणसाचा जन्म मिळतो बरं का. आणि म्हणून जे मन आहे त्या मनाचा जर एकदा निर्णय झाला, एवढी लोक सर्व काम असताना, एवढा उन्हाचा तडका असताना सुद्धा, कडक ऊन असताना सुद्धा एवढी माणसं कीर्तनाच्या मंडपात बसलेत. कारण मुळे परवडला सुंदर या ठिकाणी थंड शामियान्याचा पट्ट्या म्हणलं ह्याच मंडपात या दिवसात कामाला येतो बरं का. प्लास्टिक जे पॉलिस्टर असते ते असतात, आपण इथं बसू शकत असतो अगदी थंड. मग एवढी सुंदर व्यवस्था केली आहे. चला आपण कीर्तनाला जाऊ. हे कोणी ठरवलं? आपल्या मनानं ठरवलं, म्हणून आपण कीर्तनाला आलो. मनाचा निर्णय झाला, कुठलाही निर्णय असू द्या, म्हणून मनाला पटवणं हे फार अवघड आहे. कारण मनाला पटवणं संत सांगत असताना म्हणतात की मनाला संसार सुटत नाही आणि परमार्थ पटत नाही. कारण संसार सुटायला अवघड आणि परमार्थ पटायला अवघड. म्हणून संत सांगत असताना मनाला पटवा म्हणतात. मनाला कसं पटवावं? जसं एखादं लेकरू बघा, लहान लेकरू शाळेमध्ये जात असताना शाळेत जात नाही. पहिली दुसरीला जर घातलं तर ते जातं का शाळेत? जात नाही. पण त्याची आई, त्याचे वडील त्याला म्हणतात, बाबा अरे बाळा तुला म्हणले मी चॉकलेट देतो म्हणतात. चॉकलेट, बिस्किट पुडा, चिप्सचा पुडा त्याला असं दिलं की चॉकलेटच्या नादानं शाळेत जातं. आणि शाळेमध्ये गेल्याच्या नंतर मग पुन्हा अजून 2 दिवसाला